नमस्कार, माझे नाव श्रद्धा सुरेश भाडकर. मी इयत्ता 7वी शिकत आहे. मी आज तुम्हाला छान प्रयोग करून दाखवणार आहे. प्रयोगाला लागणारे साहित्य: काचेचा ग्लास, पिठाची चाळणी यापासून मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. हे पहा, चाळणीतून पाणी खाली पडत आहे. चाळणीतून पाणी खाली पडत नाही. का? कारण खाली पडणाऱ्या पाणी जागा घेण्यासाठी ग्लासमध्ये हवा जाऊ शकत नाही. ग्लासातील पाण्यामुळे चाळणीचे सर्व छिद्र बंद होतात. परिणाम ग्लासाच्या आतील दाब कमी होतो, त्यामुळे बाहेरील दाब वाढतो. चाळणीतून पाणी पडणे बंद होते. नाव नरोजी कचरू बुयड आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मी आता तुम्हाला चाळणीतून पाणी का पडत नाही दाखवणार. त्याच्यासाठी साहित्य: काचेचा ग्लास, चाळणी आणि पाणी. चला तर सुरू करूया. आतमध्ये हवा कमी आहे आणि बाहेर जास्त आहे, म्हणून पाणी पडत नाही. धन्यवाद. माझे नाव माधवी प्रभू कुयड आहे. मी जिल्हा परिषद शाळेत शिकून इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. तर माझ्या प्रयोगाचे नाव आहे चाळणीतून पाणी का पडत नाही. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: पिठाची चाळणी, ग्लास आणि पाणी. चला तर प्रयोगाला सुरू करूया. मी चाळणीतून पाणी टाकत आहे. चाळणीतून पाणी खाली पडत आहे. तर बघूया की चाळणीतून पाणी का पडत नाही. तर पहा की चाळणीतून पाणी का पडत नाही. कारण ग्लासेतील हवेचा दाब कमी आहे आणि ग्लासेच्या बाहेरील दाब जास्त आहे. यामुळे चाळणीतून पाणी खाली पडत नाही. धन्यवाद. माझा व्हिडिओ समाप्त झालेला. माझे नाव आरती केशव कपाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठासूर व इयत्ता 7वी. आज आपण इथे एक प्रयोग पाहणार आहोत. त्या प्रयोगाला लागणारे साहित्य: एक काचेचा ग्लास, एक चाळणी व पाणी भरलेली बकेट. हे पहा, चाळणीतून पाणी गळत आहे. हे पहा, चाळणीतून पाणी खाली गळत नाही. याच्यामुळे काय सिद्ध होते? कारण की हवेचा दाब कमी असल्यामुळे पाणी चाळणीतून खाली पडत नाही. धन्यवाद. माझे नाव कोमल कोंडीबा सूर्यवंशी, दीपक प्रशासक शाळा कांठा खुर्द, इयत्ता 7वी. आज आपण एक प्रयोग करणार आहोत. प्रयोगाला लागणारे साहित्य: एक काचेचा ग्लास व एक चाळणी आणि पाण्याने भरलेली बकेट. हे बघा, याच्यातून या चाळणीतून पाणी गळत आहे. हे बघा, आता याच्यातून पाणी गळत नाही. या प्रयोगातून असे सिद्ध होते की हवेचा दाब कमी झाल्यामुळे या चाळणीतून पाणी गळत नाही. थँक्यू स्टुडंट ऑल सर. नमस्कार, माझे नाव माहीन शेख अशफाक आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. मी आज तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काचेचा ग्लास, चाळणी व पाणी पाहिजे.
हे बघा पाणी खाली पडलं. पाणी खाली का पडलं नाही? कारण चाळणीचे सर्व छिद्र बंद झाले आहे. परिणाम ग्लासच्या आतील दाब हा कमी झाले आहे. त्यामुळे पाणी खाली पडणार नाही. माझे नाव स्नेहल लक्ष्मी इंगळे आहे. मी येत्या 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांटापूर आहे. मी आज तुम्हाला सांगते चाळणीतून पाणी का गळत नाही. चाळणीतून पाणी गळत नाही. चाळणीतून पाणी गळत नाही. हे विज्ञानच आहे. माझे नाव स्नेहल लक्ष्मण इंगळे आहे. मी येत्या 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. चाळणीतून पाणी का पडत नाही हे मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. चाळणीतून पाणी पडत आहे. चाळणीतून पाणी पडत नाही. हे जादू काय हे सायन्स आहे. नमस्कार, माझे नाव साक्षी राजेश गोविंदे आहे. मी येत्या 7वी शिकत आहे. मी आता एक प्रयोग करून दाखवणार आहे. त्यासाठी चाळणी, काचेचा ग्लास व पाणी लागणार आहे. तर बघू शकता पाणी आता खाली सांडत आहे. तर मी याला थांबवून दाखवणार आहे. तर आता पाणी थांबलेलं आहे. पाणी का पडत नाही हे तुम्हाला माहिती आहे का? कारण ग्लासातील हवेचा दाब कमी झाल्यामुळे व हवेचा दाब बाहेरून जास्त असल्यामुळे चाळणीतून पाणी पडत नाही. माझे नाव साक्षी राजेश गोविंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. मी आता एक प्रयोग करून दाखवणार आहे. त्यासाठी एक काचेचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास लागणार आहे व चाळणी व बकेट भरून पाणी लागणार आहे. आता या चाळणीतून कसं पाणी सांडत आहे तर मी याला थांबून दाखवणार आहे. बघा आता या असं करायचं, याच्यात हात ठेवायचा, असं करायचं व बघू शकता आता पाणी थांबलेलं आहे. तर हे कोणतं जादू वगैरे नाही, हे सायन्स आहे. गोवंदे आहे. मी आता 7वी शिकत आहे. मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला ग्लास, चाळणी आणि बकेटवर पाणी लागणार आहे. बघा चाळणीतून कसं पाणी गळते. आता मी या चाळणीतून तुम्हाला पाणी गळणार असं मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा गिलास असं घ्यायचं, चाळणी अशी करायची, त्याच्यावर असा हात ठेवायचा आणि उघडत असं करायचं आणि बघू शकता तुम्ही पाणी थांबलेलं आहे. हे जादू बिदू काहीच नाहीये. हे ना एक सायन्स कला आहे.